नमस्कार मैत्रिणींनो, किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण घरच्या घरी पनीर मसाला कसा बनवायचा ते पाहणार आहोत। हॉटेलमध्ये जसं भेटतं तशी पनीरची टेस्ट लागते। तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा। चवीला अप्रतिम लागणारी अशी ही पनीरची भाजी आहे। पनीर म्हटलं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतं आणि ते पण ढाब्यावरच्या चवीचं पनीर जर घरच्या घरी बनवता आलं तर अप्रतिम। प्रत्येक वेळा जास्तीचे मसाले घातले म्हणजे भाजी चवीला होते असं काही नाही। कमी मसाल्यातही चवीला अप्रतिम लागणारं असं हे पनीर आहे। तुम्ही एकदा ह्या पद्धतीने बनवून बघा। नेहमी याच पद्धतीने पनीरची भाजी तुम्ही बनवाल, चवीला अप्रतिम लागते पनीरची भाजी। चला तर मग पाहूया मसाला पनीर घरच्या घरी कसं बनवायचं। सुरुवातीला पनीरसाठी लागणारा मसाला बनवायचा आहे। त्यासाठी मोठे 3 टोमॅटो मी बारीक कट करून घेतलेले आहेत आणि 2 कांदे घेतलेले आहेत। पनीरचा आपल्याला मसाला करायचा आहे त्यासाठी, आणि 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या मी घेतलेल्या आहेत। गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे। त्यामध्ये साधारणतः 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या आपल्याला सुरुवातीला घालायच्या आहेत। लसूण मसाल्यात घालायच्या अगोदर आपण थोडासा फ्राय करून घ्यायचा, म्हणजे त्याचा जो उग्र वास आहे तो कमी होतो आणि लसूण चवीला थोडासा फ्राय केल्यामुळे लसणाची चव छान लागते। 2 ते 3 मोठे कांदे मी कट करून घेतलेले आहेत। आता आपल्याला हा कांदा हलकासा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा छान भाजून घेतला तर मसाला छान बनतो, म्हणून नेहमी कांदा टोमॅटो आपण फ्राय करत असताना छान असे भाजून घ्यायचे आहेत। पनीरसाठी लागणारा जो मसाला आहे तो बनवताना हा कांदा जर छान व्यवस्थितरित्या भाजला तर मसाला छान बनेल आणि पनीरच्या भाजीला छान टेस्ट येते। तुम्ही ते पाहू शकता, कांदा हलकासा ब्राऊन होईपर्यंत भाजलेला आहे। आपण 3 ते 4 टोमॅटो बारीक कट करून घेतलेले आहेत, ते आता यातच आपल्याला थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहेत। तुम्ही कांदा साईडला काढून टोमॅटो फ्राय करून घेऊ शकता, परंतु तुम्ही त्यामध्येच सर्व एकत्रित छान असं टोमॅटो मऊ होईपर्यंत भाजून घेणार आहे। तुम्ही ते पाहू शकता, टोमॅटो छान असे मऊ झालेले आहेत। थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि आता मसाला करायचा आहे। मसाला करण्यासाठी मी थोडेसे त्यामध्ये पनीर घातलेले आहे। कांदा आणि टोमॅटोचे काप जे आपण फ्राय करून घेतलेले ते आणि थोडेसे पनीर घातले तर ग्रेव्ही छान बनते, म्हणून थोडेसे पनीर घालून मिक्सरला छान असं बारीक करून घेतलेलं आहे। गॅसवरती पॅन गरम करण्यासाठी ठेवलेले आहे। त्यामध्ये साधारणतः 2 चमचे तेल घालायचं आहे। तेल हलकंसं गरम झाल्यानंतर 2 लवंग घातलेले आहेत, एक दालचिनी घातलेली आहे, अर्धा चमचा मोहरी घालायची आहे आणि अर्धा चमचा जिरे त्यामध्ये घातलेले आहेत। जिरे मोहरी छान अशी तडतडल्यानंतर त्यामध्ये कांदा लसूण मसाला घालायचा आहे। 2 चमचे मी तिथे कांदा लसूण मसाला घातलेला आहे। तुम्ही लाल तिखट वापरत असाल तरी वापरू शकता। आणि आपण जो मसाला बनवून घेतलेला आहे पनीरसाठी लागणारा तो आता आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। हा मसाला तेल सुटेपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे। तुम्ही अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा हळद त्यामध्ये घालू शकता। मी ते पनीर मसाला घातलेला आहे, 1 मोठा चमचा त्यामध्ये पनीर मसाला घातलेला आहे। पनीर मसाला घातल्यानंतर सर्व एकत्रित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। वरून चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यानंतर मसाला सर्व एकत्रित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। मी इथे पनीर फ्राय करून घेतलेलं नाही। तुम्ही थोडंसं हळद, मीठ आणि थोडंसं तेलामध्ये हे पनीरचे क्यूब आहेत ते थोडेसे परतून घेऊ शकता, परंतु मी घेतलेले नाहीत। मी मसाल्यामध्ये असेच पनीरचे तुकडे त्यामध्ये घातलेले आहेत। आपण जे पनीर घेतलेलं आहे त्याला छान असा मसाला लागण्यासाठी सर्व एकत्रित छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। वरून थोडीशी कसुरी मेथी बारीक चुरून घालायची आहे। पनीरची भाजी बनवत असताना त्यामध्ये कसुरी मेथीचा स्वाद अप्रतिम लागतो, म्हणून कसुरी मेथी त्यामध्ये घालायची। झाकण ठेवून 2 मिनिटांसाठी वाफ दिलेली आहे। मार्केटमधून आणलेलं जर पनीर असेल तर जास्त वेळासाठी आपण शिजू देत नाही, परंतु हे घरी बनवलेलं पनीर असल्यामुळे मी थोड्या वेळासाठी ते शिजू दिलेलं आहे। वरून स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर त्यामध्ये घातलेली आहे आणि सर्व एकत्रित छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। हा पनीरचा मसाला थोडासा टेस्टी बनवण्यासाठी पनीरचे क्यूब मी थोडेसे ठेवलेले ते वरून थोडेसे बारीक किसून घालणार आहे। पनीर थोडंसं किसून घातलं तर जो मसाला आहे तो छान लागतो, म्हणून अशा पद्धतीने तुम्ही किसून घालू शकता त्यामध्ये।
सर्व एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळासाठी मसाल्यामध्ये पनीर छान असं शिजू द्यायचं आहे. 1-2 मिनटं वाफ दिल्यानंतर गॅस बंद करायचा आहे. पनीरची भाजी आपली तयार आहे. अशा पद्धतीने हे मसाला पनीर घरच्या घरी नक्की बनवून बघा. चवीला अप्रतिम लागतं. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.